नमस्कार, मी अजिंक्य कळंबे, अध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर. मागच्या 15 ते 20 दिवसांपासून आम आदमी पार्टी नागपुराच्या 10ही झोनमध्ये जिथे पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊ शकते तिथे सर्वे करत आहे. आम्ही प्रत्येक झोनमध्ये जाऊन जिथे नाल्या बुजल्या आहेत त्या सगळे काम तिथचे विथ फोटोग्राफ्स विथ कोऑर्डिनेट्स आणि तिथल्या लोकल लोकांची स्वाक्षरी घेऊन आम्ही तिथच्या सहआयुक्त साहेबांकडे गेलो. त्यांना निवेदन केले. 10 झोनमधून 5-6 झोनमध्ये 5-6 झोनच्या सहआयुक्त साहेबांनी आम्हाला प्रॉपरली रिस्पॉन्ड केलं, पण 3 ते 4 झोनच्या सहआयुक्त साहेबांनी प्रॉपर रिस्पॉन्ड केला नाही. त्यानंतर आम्ही जे नाग नदी आहे, जे अंबाझरी तिथे जे रिझर्वायरवर आणि स्पिल वेवर जिथे विवेकानंदची मूर्ती तिथे स्थापित केली आहे तिथून तर समोरपर्यंत आम्ही प्रत्येक स्पॉट जिथे जिथे नाले फुटले आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जे पूर आलं होतं आणि त्या पुरामुळे जे नुकसान झालं, जे भिंती फुटल्या तिथपर्यंत तिथे जाऊन आम्ही सगळ्या फोटोग्राफ्स काढल्या विथ कोऑर्डिनेट्स. आम्ही कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना आज तिथे दिलं. आयुक्त साहेबांनी आम्हाला बोलले की ते तुम्ही आम्हाला सोमवारपर्यंत प्रत्येक झोनमध्ये जे तुम्ही पॉईंट स्पॉट केलं आहे त्याची तुम्ही आम्हाला त्याची डिटेल्स द्या. आम्ही आमच्या प्रतिनिधीसोबत आम्ही तिथे जाऊ आणि ते काम लवकरात लवकर करू. हे सगळं ठीक आहे, आश्वासन आहे, पण आज म्हणजे येणाऱ्या 10-15 दिवसानंतर मान्सून सुरू होणार आहे आणि आजही यांचे काम झाले नाही आहे. यांचा नदीसाफ प्रकल्प आजही चालू आहे. ते तिथून सील्ड काढतात, तिकडनं पूर्ण कचरा काढतात, बाहेर ठेवतात, ते काय उचलत नाही. मग तो पुन्हा पाऊस आला की पुन्हा आतमध्ये जातो. हे सगळं सुरू आहे. हे किती दिवस असंच चालणार आहे? माझा नागपूरकरांना सवाल आहे की तुम्ही या मुद्द्यांवर थोडा सामोर यावं आणि आम आदमी पार्टीचा साथ द्यावा. आपण याला वरच्या स्केलपर्यंत